काही काय सांगा, सध्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार आहे आणि जसं दिवस दिवस चाललेले निवडणूक जवळ येत चाललेली आहे. अशा प्रकारे आता सध्याचं वातावरण दिसतंय आपल्याला. कसा प्रतिसाद भेटतोय, आपले उमेदवार किती उभे केलेले आहेत आणि आता सध्या त्या त्या उमेदवारांना कसा प्रतिसाद लोकांचा जनतेचा भेटतो. प्रथमतः मी सगळ्यांचा नमस्कार आणि जय भीम करते. आज तुम्ही पाहताय निवडणुकीची रणधुमाळी चाललेली आहे आणि भाऊला चेंबूर मधून एवढा चांगला प्रतिसाद आहे की निश्चितच भाऊ माझा आमदार होणार आहे. आणि खरोखर आम्ही सगळे एवढे हर्षोल्लासित आहोत, सगळ्यांना आनंद झालेला आहे की यावेळेला आमचाच आमदार येणार आहे. आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षातर्फे आम्ही खरं तर 180 उमेदवार उभे राहणार होते आमचे, परंतु नंतर आम्ही थोडे कमी केले. आताही माझे उमेदवार भरपूर उभे आहेत, जवळजवळ 60 पर्यंत उमेदवार आमचे आहेत. त्यातच आता आपल्यासमोर बसलेले आहेत या शालिनीताई वाघ या कल्याणचे माझे आमदारकीचे उमेदवार आहे आणि त्यांना एवढा चांगला समाजाकडून प्रतिसाद मिळतोय. भाऊंना जसा इथे प्रतिसाद आहे तसाच प्रतिसाद कल्याणमधूनही मिळतोय आणि त्यांना या उमेदवारीसाठी फार कष्ट घ्यावे लागले, फार संघर्ष करावा लागलाय. समाजातलं जे वातावरण आहे आजही जातीयवाद, आजही आम्ही ग्रामस्थ, आम्ही गाववाले आणि तुम्ही बाहेरचे, हा प्रकार सगळीकडे चालू आहे. आणि अशा अवस्थेत माझी महिला ठामपणे उभी राहिलेली आहे. मी तुझ्या पाठीशी सतत उभी राहिलेली आहे आणि आम्हाला आनंद वाटतोय की कल्याणमध्ये आमचा उमेदवार कधीच नव्हता. आज पहिल्यांदा माझी एक महिला उमेदवार जिथे आमदारकीला उभी राहील आणि आम्ही तो पायंडा मोडून काढला. प्रतिसाद फार चांगला भेटतोय. समाजाचा तर एवढा छान प्रतिसाद आहे. आता आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये एक व्हॅक्युम पोकळी तयार झालेली आहे आणि ती पोकळी आम्हाला भरून काढायची आहे. आमचा रिपब्लिकन झेंडा, या झेंडा बाबासाहेबांचा, हा आम्हाला विधानसभेवर फडकवायचा आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की माझे उमेदवार यावेळेला निवडून येणारच आहे. आमचा जो रिपब्लिकन किंवा आमचा जो समाज आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते अर्थातच आम्हाला सहकार्य करतायत. आमच्या पक्षाच्या आणि प्रत्येक जर आमच्या पक्षाला सपोर्ट करतो, परंतु इतर समाजही जे बाबासाहेबांना मानणारे आहेत, जे बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे आहेत, आज आपला संविधान करत्याचा संकल्पना विचार घेऊन आमचा पक्ष पुढे चाललेला आहे. तेव्हा निश्चितच मला सर्व समाजाकडून पाठिंबा चांगलाच मिळतोय आणि सर्व जे एज्युकेटेड आहेत, शिकलेली लोक आहेत, ते फार चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि प्रत्येकाची इच्छा आहे की यावेळेला भाऊच आमदार होणार. मी आज सांगू शकत नाही, पण मी माझा भाऊ तर नक्कीच येईल. म्हणजे इथे शालिनीताई वाघ पण आहे, त्यांच्याविषयी मला होप्स आहेत की त्या सुद्धा येतील. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही उभे राहिलो तर आम्ही नक्कीच येणार. समाजातले असे विषय निवडून आल्यावरती जर ते सोडवले जाणार. समाजातले विषय म्हणजे तुम्ही पाहताच आहात समाजाची काय अवस्था आहे. आजही स्वातंत्र्याची 78 वर्ष साजरी करत असताना सुद्धा जातीयवाद आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय आजही अत्याचार अन्याय होतच आहेत, महिलाही सुरक्षित नाहीयेत. तर हे सगळे प्रश्न आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे. जिकडे तिकडे समाज, आजचं जे राजकारण चाललंय ते अगदीच खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. खरं तर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि आम्हाला तो विवेक पण घ्यायचा, बाबासाहेबांचा विवेक पण पाळायचा आहे. आम्ही कुठेही अग्रेसिव्ह किंवा अगदी इतरांना दुखावील असं भाषा करत नाही आहोत. आणि मला हेच वाटतंय की समाजात जे राजकारण आज चाललेलं आहे त्या राजकारणातून काही चांगल्या व्यक्ती, चांगले विचार पुढे आले पाहिजे. मला हेच म्हणायचं आहे की 2 वेळा हे आमदार निवडून आलेले आहेत. प्रत्येक वेळेला तेच तेच हे जे चित्र आहे हे बदललं पाहिजे. समाजालाही बदल हवाय आणि निश्चितच भाऊच्या रूपाने तो बदल आमच्या चेंबूरमध्ये होणार आहे आणि सगळ्यांची अपेक्षा आहे की यावेळेला भाऊच आमदार असावा. एक प्रश्न तुमच्याकडनं जाणून घ्या, की ज्या प्रकारे आता सध्या आपल्याला उमेदवारी दिली आहे तिकडे कसा ही जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये
बौद्ध बांधवांचे मोठ्या प्रमाणामध्ये मतं आहेत. आणि आता कल्याण पूर्वेमध्ये लोकांना झगडे, गुंडागिरी या सर्व विषयाला त्या ठिकाणचा असणारा जो उमेदवार, जे तिथले मतदार आहेत, ते अक्षरशः वैतागलेले आहेत. आणि त्यांना निश्चितपणे त्या विधानसभेमध्ये संविधानिक अधिकार मिळावेत अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. कल्याण पूर्वेमध्ये मोठ्या संख्येने असणारा आमचा मतदार बांधव, त्यांना हॉस्पिटलची सुविधा नाही. अतिशय प्रामुख्याने त्या ठिकाणी रस्ते जे आहेत, आरंभ रस्ते आहेत. लहान लहान मुलं, वयोवृद्ध माणसं वगैरे ज्यावेळेस रस्त्याने जातात त्यावेळेस अतिशय त्यांना वेदना होतात. हे सगळे प्रश्न जशाला तशी त्या ठिकाणी आहेत. आरोग्याचे विषय अतिशय खालच्या लेवलला गेलेले आहेत. कसल्या प्रकारची आरोग्य सुविधा नाही. आणि म्हणून आम्ही आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश सुनीता चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना पक्षाने अधिकृत त्या ठिकाणी जे उमेदवार दिलेले आहेत, कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष शालिनी वाघ मॅडम, त्यांचा देखील लोकांमध्ये त्यांना सुद्धा एक महिला म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी सपोर्ट आहे, पाठिंबा आहे की एक महिला अशा गडगंज पैसे असणाऱ्या उमेदवाराच्या विरुद्ध बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या संविधानिक विचाराला घेऊन पुढे जात आहेत. म्हणून आम्ही कालपर्यंत जे काही समाजामध्ये मतदारामध्ये जातोय, तर मतदार स्वतःहून आमच्याशी संपर्क करतात की आमच्याकडे या, आम्हाला आता ह्या अतिशय या सगळ्या उमेदवारांचा कंटाळा आलेला आहे, आम्हाला काहीतरी बदल हवा आहे. अशी कल्याणची पूर्वेची परिस्थिती आहे. निश्चितपणे तुम्हाला विश्वास पटणार नाही, लोक स्वतःहून ऑफिसला येतात, आमची अशी मतं आहेत, आम्ही एवढे मतं तुम्हाला देतो. आणि सांगायचं तात्पर्य, आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जातो तर आम्ही कसल्या प्रकारचे पैसे वाटण किंवा लोकांना घेऊन जातोय अशातला भाग नाही. स्वतःहून लोक आमच्या बरोबर येतात की निश्चितपणे आता आम्हाला बदल हवाय, आता आम्हाला निळा झेंडा हा फडकलाच पाहिजे, अशी त्या ठिकाणी बौद्ध बांधवाची ठाम त्या ठिकाणची भूमिका आहे. आतापर्यंतच्या प्रचाराच्या दरम्यान आलेले त्या ठिकाणचे अनुभव, आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धचार्य देखील कालपर्यंत ज्यावेळेस आम्ही बौद्धचार्यांना भेटायला गेलो तर बौद्धचार्यांचं देखील असंच मत आहे की आता बदल हवाय, आता समाजामध्ये बदल हवाय, आपल्याला काम करणारा, समाजाचे प्रश्न सोडवणारा आपल्याला उमेदवार निवडून आणायचा आहे. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की भाऊ आणि ताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना, समाज त्यांच्याकडे बघत असताना आम्हाला तिथं संधी नक्कीच समाज मिळून देईल अशी अपेक्षा आहे. जय भीम, जय आपल्याला जनतेकडे भेटतोय, तिकडे आपण भेटताय, लोकांची चर्चा करताय, काय समस्या आपल्याला, जर तुम्ही निवडून आलात तर काय बदल आणला? आम्ही सत्तेत नसताना सुद्धा, आम्ही ज्यावेळेस सत्तेत नसताना सुद्धा लोकांच्या सर्व समस्या सोडलेल्या आहेत. लोकांच्या तिथं लाईटीचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न होते, स्मशानभूमीचे प्रश्न आहेत. तिथं जे सामाजिक काम करणारे जे लोक आहेत, जे गौंडी काम करतात, सर्व असे सामान्य समाज आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो. आणि आम्ही कुणालाही कुठलंही आमिष न दाखवता, कुणालाही कसल्या प्रकारचा आम्ही आमिष न दाखवता आमच्या बरोबर या असं आम्ही कुणालाही सांगत नाही. पण स्वतःहून समाज ऑफिस पर्यंत येतो आणि स्वतःहून आम्हाला सांगतो का मॅडम आम्ही तुमच्या बरोबर आहोत, का तुम्ही सत्तेत नसताना हे सर्व काही काम केलेले आहेत आणि तुम्हाला जर एक चान्स मिळाला तर तुम्ही यापेक्षा इथला कल्याणचा विकास वेगळ्या प्रकारे करू शकता. म्हणून मला प्रत्येक समाजाच्या, अगदी गल्ली गोळ्यामध्ये गेल्यानंतर जे वयोवृद्ध महिला आहेत, ज्या माय भगिनी आहेत, त्या अगदी डोक्यावरती हात फिरून जवळ घेऊन आशीर्वाद देतात. मताच्या रूपात निश्चितच बदल होईल. मला अशी अपेक्षा आहे. मी ताईंच्या नेतृत्वाखाली, भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करते आणि या चळवळीमध्ये ताईंनी जे संघर्ष केलेला आहे कल्याण पूर्वेला, त्या संघर्षामध्ये नक्कीच लोकांचे प्रश्न ताईंनी सोडवलेले आहेत. त्या प्रश्नांचा विचार करून समाज नक्कीच मला तिथं निळा झेंडा फडकवण्याची संधी देईल अशी मी मतदारांना मी माझ्या जे प्लॅम्पेट वगैरे दिलेले आहेत त्या प्लॅम्पेट मध्ये मी मतदारांना सांगितले आहे, मी सत्तेत नसताना सुद्धा तुमचे सर्व काम केलेले आहेत. एक प्रश्न उरलेला आहे की मी जे हॉस्पिटलचं काम बाकी आहे त्या कल्याण पूर्वेमध्ये तिथं एक सरकारी हॉस्पिटल नाही, ते सरकारी हॉस्पिटल मी सर्वात पहिलं बनवणार आहे. आणि तिथं जे बाहेरून राहायला लोक आलेले आहेत, रूम घेतलेले आहेत, बिल्डर आहेत, त्यांचे टॅक्स बंद करून ठेवलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी.
टॅक्स बंद करून ठेवलेले आहेत. त्यांनी लोकांची कर्ज काढून मुलीबाईंचे गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून जे गरीब लोक आहेत त्यांनी तिथे रूम घेतलेले आहेत. त्यांना आतापर्यंत टॅक्स नाही, टॅक्स पावत्या लावून दिलेल्या नाही. मी सर्वात पहिले सत्तेत आल्यानंतर मी त्यांचे टॅक्स चालू करेन. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षातर्फे आज निवडणुका लढतोय. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पनाच मुळे बाबासाहेबांची आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेवर चालणारा पक्ष आहे. भाऊनी कुठेही दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांनी कुठेही असं दाखवलं नाही की त्यांनी स्वतःचा पक्ष आहे किंवा स्वतःच्या नावाचा पक्ष काढलेला नाही. हा पक्ष आंबेडकरी विचाराचा पूर्वीचाच पक्ष आम्ही पुढे चालवतो. याच पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले होते. रामदास आठवले जी होते या पक्षाचे अध्यक्ष, तो पक्ष त्यांनी बरीच वर्ष वापरल्यानंतर त्यांनी स्वतः रिझाईन दिलेले आहे आणि त्यांनी दुसरा पक्ष गट स्थापन केला. पक्ष म्हणणार नाही मी, आठवले गट. आता गट निर्माण केलेला आहे आणि आठवले या पक्षातून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे ह्या पक्षासाठी आमच्या जे पक्षाचे महासचिव होते आहेत मोहनराव पाटील, मोहनलाल पाटलांनी भाऊंना बोलवून घेतलं आणि दीपकजी अब सामने दुसरा घर बना लिया है, अभी अपना घर संभालने आप आ जाओ असं म्हटलं आणि भोपाळला भाऊला बोलवून घेतलं आणि आपल्या संपूर्ण म्हणजे आपले जेवढे काही राज्य आहेत तिथले राष्ट्रीय प्रतिनिधी जे होते ते सगळ्या प्रतिनिधी समोर भाऊला राष्ट्रीय नेता घोषित केलेला आहे. हे समाजाने हे लक्षात घ्यावं. आज जी आरपीआय पक्ष म्हणून किंवा निळा झेंडा म्हणून आज भाऊ मजा 25-30-25 वर्ष तरी आठवल्यांसोबत होता. केवळ आपला माणूस आपल्या समाजासाठी उभा होता, परंतु आपल्या समाजाला तेवढं सहकार्य होत नाहीये. आणि आज आठवलेजींनी जे केलं त्यामुळे भाऊ त्याच पक्षात राहिलेला आहे. भाऊ सुरुवातीपासून ज्या पक्षात होता तोच पक्ष भाऊ पुढे नेतोय. तेव्हा मला समाजाला सांगावंसं वाटतंय की आपला निळा झेंडा आपल्याला विधानसभेत जर विधान भवनात फडकवायचं असेल तर निश्चितच तुम्ही दीपक भाऊंना सहकार्य करा, दीपक भाऊंना निवडून आणा. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उभे राहिलेले आहेत आणि खरोखर आम्हाला असं वाटतं की आमचा एक जरी आमदार आमचा आला तरी आम्ही त्यात यावेळेला समाधान मानणार आहोत. परंतु मला नक्कीच खात्री आहे की माझे अनेक उमेदवार येणार आहेत. माझे सगळे उमेदवार छान कामं करतायत आणि निश्चितच आमचे उमेदवार विजयी होतील. जय भीम, जय भारत.